आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. या महान कार्यासाठी समस्त संसारवासी युगानुयुगे तुमचे ऋणी राहतील आणि तुमची पूजा करत राहतील. मी हे देखील पाहतोय की पुढे जाऊन असे घटनाक्रम घडणार आहेत ज्यात स्वतः तुम्हाला देखील एक मुख्य भूमिका पार पाडायची आहे. मला देवर्षी? हो महर्षी, तुम्ही देखील त्या इतिहासाचे एक महत्त्वपूर्ण पात्र असाल. परंतु तुम्ही तर मला हे सांगितलंच नाही की त्या इतिहासाचा नायक कोण असेल. आता मी तुमच्या त्याच प्रश्नाचं उत्तर देतोय की ज्या गुणांचं तुम्ही वर्णन केलं त्या समस्त गुणांना धारण करणारे आज तिन्ही लोकात एकच महापुरुष आहेत. कोण आहेत ते? ते इक्ष्वाकू वंशात जन्मलेले आहेत आणि या जगात श्रीराम या नावाने प्रसिद्ध आहेत. श्रीराम? प्रणाम काकराज. अरे अरे पक्षीराज, हे काय? तुम्ही तर आमचे राजे आहात. स्वामी, तुम्ही आसन ग्रहण करा आणि मला आज्ञा द्या की मी तुमची काय सेवा करू. सेवेत तर मी आलो आहे. हे काकराज, आहा हा हा, काय विनम्रता आहे. स्वतः भगवान शंकरांनी त्यांच्या श्रीमुखाने जे तुमचं वर्णन केलं आहे, तुम्ही खरोखरच त्या प्रशंसेच्या योग्य आहात. पक्षीराज, हा तर देवादिदेवांचा त्यांच्या सेवकांवर विशेष लोभ आहे, जे ते असं म्हणतात. प्रभू, मी मायेने तयार केलेल्या जाळ्यात फसलो होतो. त्यामुळेच मला सर्वप्रथम महर्षी नारदांनी भगवान शंकराकडे पाठवलं आणि भगवान शंकरांनी तुमच्या चरणांशी जायला सांगितलं, जेणेकरून तुम्हीच मला मोहमायेच्या जाळ्यातून मुक्त कराल. परंतु तुमच्या तपाचा आणि शक्तीचा असा काही प्रभाव आहे की या पर्वताच्या जवळ येताच माझ्या मनातून सर्व संशय आणि भ्रम अनायासे दूर झाला आणि चित्तात विवेकाचा प्रकाश आपसूक पसरला आहे. हे सर्व तुमच्यासारख्या परमभक्ताच्या पुण्यप्रतापाने झालं आहे. नाही खगराज, खरं तर ज्याच्यावर श्रीरामांची कृपा झाली तोच जगात मार्गी लागला. आपलं योग, तप, ज्ञान काही कामाला येत नाही. प्रभूंची ज्यांच्यावर कृपादृष्टी पडते त्याला ते त्यांची भक्ती सोपवतात. त्याच भक्तीच्या गंगेत डुबायला आलो आहे प्रभू. मला काही काळासाठी इथे राहण्याची अनुमती द्यावी, जेणेकरून मी इथे निरंतर वाहणाऱ्या हरिकथा मंदाकिनीमध्ये नित्य स्नान करून माझं तन, मन आणि जीवन पवित्र करू शकेन. ज्या अवघे माझ्या मनात कधीही असा भ्रम, असा मोह उत्पन्नच होणार नाही. आता मी विचार करतो की मी श्रीरामांचा नागपाश दूर करताना कसं काय माझ्या प्रभूंना एक साधारण नर समजून बसलो होतो. स्वतःची लाज वाटते आहे, मनाला अतिशय खेद वाटतो. ते तर नारदजींनी मला योग्य मार्गावर आणलं, नाहीतर न जाणू मी कुठवर भटकत राहिलो असतो. मी त्यांना शतशत प्रणाम करतो. नारदजी तर परम भक्त, परम ज्ञानी आणि परम दयाळू आहेत. ते सर्वांसाठी वंदनीय आहेत. महात्मा नारद, तुमचा जय जयकार असो. तुम्ही जिथे कुठे असाल दासाच्या प्रणामाचा स्वीकार करावा. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण
नारदजी आता मृत्यूलोकाच्या दिशेने निघाले आहेत. हो, सांगत होते महर्षी वाल्मिकींकडे जात आहेत. वाल्मीकि मुनि श्रेष्ठ यही इन सम दूजा नाही, अनहद नाद सदा बजे जिनके अंतर माई. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. नमो नारायण. नारायण नारायण. देवर्षी, तुमचं स्वागत आहे. तुमच्या पदस्पर्शाने वाल्मिकीची ही कुटी पावन झाली. देवर्षी, आसन ग्रहण करावं. बसा. भगवान, तुमच्या आश्रमात आलं की असं वाटतं जणू सर्व तीर्थक्षेत्रांचं पुण्य एकत्रित मिळालं आहे. हे देव, अनेक दिवसांपासून मनात एक इच्छा प्रकट होते की लोक कल्याणासाठी एका आदर्श चरित्राचा इतिहास रचला जावा. हे जाणून घेण्यासाठी की आजच्या सृष्टीत असा महामानव कोण आहे ज्याच्या चारित्र्याचं वर्णन केल्याने जगताचं कल्याण होईल, मानव त्यातून बोध घेऊ शकेल आणि त्याद्वारे जो उपदेश दिला जाईल तो धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष प्रदान करणारा असेल. अशा पात्राचं चिंतन करताना मन वारंवार तुमच्या चरणांकडे आकर्षित होत होतं, कारण तुम्ही सदा तिन्ही लोकात स्वच्छंद विहरत असता. त्यामुळे केवळ तुम्हीच माझ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकता की आज या विश्वात असं पात्र कोण आहे जो गुणवान, वीर्यवान, धर्मज्ञ, उपकारांवर विश्वास असणारा, सत्य बोलणारा आणि दृढ निश्चयी असेल. असा कोण आहे जो सदाचारी आहे, समस्त प्राण्यांचा हित साधणारा, विद्वान, सामर्थ्यशाली आणि प्रसन्नवदनी आहे. असा कोण आहे जो मनावर संयम ठेवू शकतो, जो क्रोधाला जिंकून घेऊ शकतो, जो तेजस्वी आहे आणि कुणाचीही निंदा करत नाही. असा परमवीर तो कोण आहे ज्यास युद्धात कोप असल्यास देव सुद्धा भयभीत होऊन जातात. महर्षी, मी हे जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहे
आणि तुम्ही अशा पुरुषाला ओळखण्यास समर्थ आहात. त्यामुळे मला हे सर्व सांगण्याची कृपा करावी, जेणेकरून माझी रचना सार्थकी लागेल. महर्षी वाल्मिकी, तुमच्या अंतःकरणाची इतिहास रचनेची इच्छा प्रकट झाली आहे. ती परमपिता श्री ब्रह्मांच्या प्रेरणेने झाली आहे. तुम्ही ज्या पात्राला, ज्या चरित्राला तुमच्या इतिहासाचा नायक बनवण्याची इच्छा प्रकट केली आहे ती उचितच आहे. कारण शास्त्रांनी सुद्धा इतिहासाची परिभाषा हीच केली आहे की धर्मार्थ काम मोक्षाणम उपदेश समन्वितम पूर्ववृतम कथायुक्तम इतिहासम प्रयक्षति. असा पूर्ववृत्तांत ज्यात कथारस असेल आणि ज्यात असा उपदेश देखील असेल जो मनुष्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष मिळवून देण्याला सहाय्य करेल, तोच इतिहास म्हणावयाच्या योग्य आहे. अशाच एका अनुपम इतिहासाच्या रचनेसाठी ब्रह्मदेवांनी तुमची निवड केली आहे. या महान कार्यासाठी समस्त संसारवासी युगानुयुगे तुमचे ऋणी राहतील आणि तुमची पूजा करत राहतील. मी हे देखील पाहतोय की पुढे जाऊन असे घटनाक्रम घडणार आहेत ज्यात स्वतः तुम्हाला देखील एक मुख्य भूमिका पार पाडायची आहे. मला देवर्षी? हो महर्षी, तुम्ही देखील त्या इतिहासाचे एक महत्त्वपूर्ण पात्र असाल. परंतु तुम्ही तर मला हे सांगितलंच नाही की त्या इतिहासाचा नायक कोण असेल. आता मी तुमच्या त्याच प्रश्नाचं उत्तर देतोय की ज्या गुणांचं तुम्ही वर्णन केलं त्या समस्त गुणांना धारण करणारे आज तिन्ही लोकात एकच महापुरुष आहेत. कोण आहेत ते? ते इक्ष्वाकू वंशात जन्मलेले आहेत आणि या जगात श्रीराम या नावाने प्रसिद्ध आहेत. श्रीराम? तेच मनाला काबूत ठेवणारे महातेजस्वी, बलवान, धैर्यवान आणि जितेंद्रिय आहेत. ते धर्म जाणणारे, सत्यवादी, प्रजेच्या हितसाधनेत असणारे यशस्वी, ज्ञानी आणि पवित्र आहेत. ज्या प्रकारे नद्या समुद्राला येऊन मिळतात त्याच प्रकारे सर्व गुण श्रीरामांना येऊन मिळतात. ते गांभीर्यात समुद्र आणि धैर्यात हिमालया समान आहेत. ते भगवान विष्णूंसारखे बलवान आहेत. ते क्रोधसमयी काळाग्नी समान आणि क्षमा करताना पृथ्वी सदृश्य आहेत. आपल्या पित्याला दिलेल्या वचनाखातर 14 वर्षांचा वनवास पूर्ण करून आल्यानंतर आताच त्यांचा राज्याभिषेक झाला आहे आणि यावेळी त्यांची प्रजा रामराज्याचं सुख भोगत आहे. श्रीराम कथेहून सरस जगात दुसरी कोणतीही कथा होणे शक्य नाही. महर्षी, काय सांगू तुम्हाला, ही श्रीराम कथा अपूर्व आहे, अनुपम आहे, कल्याणकारक आहे, सुखकारक आहे. राम कथा सब विधि सुखदाई. राम कथा सब विधि सुखदाई. राम कथा की निर्मल गंगा, शीतल गंगा, उज्जवल गंगा अविरल बहती आई. राम कथा सब विधि सुखदाई है. ये कथा सब विधि सुखदाई. इस गंगा के दोनों तीर एक सी
सीता दूजे रघुवीर, उच्च हिमालय दशरथ भूप, कौशल्या गंगोत्री रूप, राम लखन अरु भरत शत्रुघ्न, चार दिशा में चक्रवर्ती सम, चर्चित चारों भाई। राम कथा सब विधि सुखदाई। पतित उदाहरण परम पवित्र, दीन बंधु मित्रों के मित्र, रघुवर सर्व गुणों की खान, पुरुषोत्तम सक्षम भगवान। तीन लोक में एक न ऐसा सहज स्वभावी, सब में व्यापक श्रीयुत श्री रघुराई। राम कथा सब विधि सुखदाई, राम कथा सब विधि सुखदाई। नारद शारद शेष महेश, कहत थके आवे नहीं शेष। धर्म मूर्ति आदर्श स्वरूप, सीतापति त्रिभुवन